मी म्हणलं होतं ना मित्रांनो तुम्हाला, प्री झाली तरी मी तुम्हाला सोडणार नाही. आपण सोबत मेन्सची तयारी करणार आहे. ज्यांना चांगले मार्क आले, अगदी अभिनंदन. आणि ज्यांचे मार्क चांगले नाही आले त्यांना रिक्वेस्ट आहे की गिव्हअप करू नका. एक दिवस सुद्धा वाया घालवू नका. पुढचा जो रिझल्ट असणार तो आपलाच असणार आहे आणि त्याच्यासाठीच मी आणली आहे मुख्यची सिरीज, ज्याच्यामध्ये मी अर्थशास्त्र, राज्यघटना, विज्ञान आणि हिस्ट्री याचे सगळे डिटेलमध्ये 2023 पासून 2026 पर्यंत कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, सगळ्यांचं डिटेलमध्ये पीवायक्यू अनालिसिस करणार आहे. चला मग आजचा आपला जो पेपर आहे तो आहे 2023 चा कंबाईन ग्रुप बी चा मुख्य. सगळे पीवायक्यू पाहू अर्थशास्त्रावरचे आणि डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस करू. चला मग टॉपिकला सुरुवात करू. चला मग पाहायचा का पहिला प्रश्न. आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्यायचा असेल, आयोगाचे आवडते टॉपिक लक्षात घ्यायचे असेल तर पीवायक्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठा फायदा काय होतो की आयोगाला काय लागतं आपण तेच वाचतो, तेच करतो, डिटेलमध्ये करतो. प्रश्न सोपा येऊ की अवघड येऊ त्यावर आपला मार्क जात नाही. हीच तर टॉपरची स्ट्रॅटेजी असती, फापड पसारा वाचायचा नाही. मग हा जो प्रश्न आहे हा ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय संघटनेवरचा प्रश्न आहे. दोन संघटना महत्वाच्या आहेत ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. पहिली आहे IMF आणि दुसरा आहे वर्ल्ड बँक. आणि याच IMF वर आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने आयोग आहे आपल्याला ते सांगायचंय. पहिलं विधान आहे की सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनेची स्थापना करणे आणि देखभाल करणे. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान परकीय चलनावरील नियंत्रणे कमी करणे आणि संपूर्णपणे नाहीसे करण्यासाठी मदत करणे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान आहे गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे. हे IMF करत नाही. IMF हे अल्पकालीन कर्ज देत असतं आणि खास करून IMFचं जे काही कार्य असतं ते पैशाशी संबंधित, विनिमय दराशी संबंधित असतं. हे जे काही कार्य आहे हे वर्ल्ड बँकेला साजेसं आहे. त्याच्यानंतर चौथा जो पर्याय आहे तो आहे बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यास मदत करणं. हे सुद्धा IMFचं कार्य आहे. म्हणजे 3 पर्याय बरोबर आहे, एक पर्याय चुकीचा आहे आणि चुकीचा पर्याय जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे फक्त क चुकीचा आहे. आता कसं ते डिटेलमध्ये पाहू. मग या दोन जो संस्था आहे ज्या अतिशय महत्वाच्या आहे त्याचा आपण कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणार आहे. या ठिकाणी दिलेले आहे IMF आणि वर्ल्ड बँक. IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्ही संस्था एकाच वेळी 1944च्या ब्रिटन वुड्स परिषदेद्वारे स्थापन करण्यात आल्या आणि या दोन्ही संस्थांचे जे मूळ उद्दिष्ट आहे या खाली टेबलेटेड फॉर्म मध्ये दिलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं IMFचा मूळ उद्देश काय आहे तर जागतिक वित्तीय स्थिरता आणि विनिमय दर स्थिर राखणे. आता तुम्ही म्हणता विनिमय दर, एक्सचेंज रेट म्हणजे काय. आज आपण म्हणतो की रुपया पडतो डॉलरच्या तुलनेत, रुपया पडतो डॉलरच्या तुलनेत. आज $1 किंमत बरोबर 94 ते 95 रुपये झालेली आहे. बरोबर आहे. काही दिवसापूर्वी 80-82 रुपयावर होती. म्हणजे हे जे आहे याला म्हणायचं विनिमय दर किंवा एक्सचेंज रेट. एका चलनाची दुसऱ्या चलनाच्या संदर्भात असलेली किंमत, त्यालाच काय म्हणायचं, एक्सचेंज रेट म्हणायचं. मग या IMFचा मूळ उद्देश काय आहे तर जागतिक वित्तीय स्थिरता आणि विनिमय दर स्थिर राखायचं. दुसरं, IMF कर्ज देतं पण ते कर्ज जे देते ते अल्प आणि मध्यम मुदतीचे असतात. त्याच्यानंतर IMF कशासाठी कर्ज देतं तर व्यवहार तोलावरचं संकट दूर करण्यासाठी कर्ज देत असतात. आता व्यवहार तोल काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, आपण डिटेलमध्ये याच क्वेश्चनच्या अनालिसिसमध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर कार्यपद्धती जर सांगितलं तर ही एक प्रकारची वित्तीय सल्लागार समिती आहे आणि जी संकट निवारक मंच म्हणून काम करत असते. त्याच्यानंतर जागतिक बँक. आता जागतिक बँक काय तर देशांची पुनर्रचना आणि दीर्घकालीन शाश्वत आर्थिक विकास करणं हे वर्ल्ड बँकेचं म्हणजे जागतिक बँकेचं उद्दिष्ट असतं. हे जे काही कर्ज दिलं जातं वर्ल्ड बँकेकडून हे दीर्घ मुदतीचे असतात. हा जो कालावधी आहे हा 15 ते 35 वर्षापर्यंत असतो. पेपरला खूप वेळ आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, धरणे, शिक्षण आणि आरोग्य विकासासाठी ही कर्ज दिली जातात. ही जागतिक पातळीवरची एक प्रमुख विकास बँक म्हणून ओळखली जाती. आपण आता इतक्यात वाचलं की IMF जे आहे ते कर्ज कशासाठी देतं तर व्यवहार तोलावर आलेलं संकट दूर करण्यासाठी. व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट इतका महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आयोग याच्यावर इतक्या वेळेस प्रश्न विचारतो त्याच्यामुळे मी इथं वेळ घेणार. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ की व्यवहार तोल म्हणजे काय. तर व्यवहार तोल म्हणजे काय तर भारत देश आणि परदेश या दोघांमध्ये एका वर्षामध्ये जे काही पैशाचे व्यवहार होतात त्या सगळ्यांची ठेवलेली नोंद. परत एकदा सांगतो, भारत आणि उरलेल्या सर्व देशांमध्ये जे काही व्यवहार झालेले आहे त्या सगळ्यांची ठेवलेली नोंद म्हणजे व्यवहार
तोल. थोडक्यात काय सांगायचं तर भारताने या वर्षात परदेशातून काय काय आणलं आणि भारताने याच वर्षात परदेशात काय काय विकलं या सगळ्याची जी काही नोंद आहे ती या व्यवहार तोलामध्ये ठेवली जाते. या व्यवहार तोलाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला पडतो चालू खातं म्हणजे करंट अकाउंट आणि दुसरा पडतो भांडवली खातं म्हणजे कॅपिटल अकाउंट. चालू खातं, करंट अकाउंट याच्यात दुसरं तिसरं काही नाही. सरळ सरळ वस्तूंचा आणि सेवांच्या आयात आणि निर्यातीचा विचार केला जातो, म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या व्यापाराचा विचार केला जातो. आणि या व्यापारावरून याचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणायचं दृश्य व्यापार. डोळ्याला दिसणाऱ्या वस्तूंचा जो काही आयात निर्यातीचा व्यापार होतो तो सगळा या दृश्य व्यापार सेगमेंटमध्ये येत असतो. मग उदाहरण द्यायचं झालं तर आपण परदेशामधून जे काही खनिज तेल मागवतो, सोनं मागवतो आणि इकडून जे काही मसाले आणि कपडे पाठवतो या सगळ्यांचा समावेश या दृश्य व्यापारामध्ये होत असतो. मग अदृश्य व्यापारात येतं काय तर अदृश्य व्यापारामध्ये सेवांचा व्यापार येत असतो. सेवांचा व्यापार म्हणजे काय तर भारतातला IT इंजिनियर जो फॉरेन मधले बसलेल्या एखाद्या कंपनीसाठी एखाद्या व्यक्तीसाठी जो काम करत असेल तर ती काय झाली सेवांची निर्यात. दुसरं म्हणजे यात महत्वाचं म्हणजे भारतातले काही लोक जे भारतीय बाहेर जाऊन काम करतात दुसऱ्या देशांमध्ये आणि त्या ठिकाणी काम करून परत आपल्या मायदेशी जो पैसा पाठवतात त्या सगळ्याचा समावेश या अदृश्य व्यापार खात्यामध्ये होत असतो. लक्षात राहू द्या, पेपरला खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. मग होतं काय सध्या की भारत वस्तूंची आयात खूप जास्त करतो, निर्यात मात्र कमी करतो. त्यामुळं आपल्या चालू खात्यावर नेहमी तूटच असते. यालाच करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणलं जातं. दुसरं जे खातं आहे ते आहे भांडवली खातं किंवा कॅपिटल अकाउंट. या भांडवली खात्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून जी काही गुंतवणूक भारतामध्ये येते, भारतामध्ये जे काही कर्ज घेतले जातात परदेशातून या सगळ्यांचा समावेश या कॅपिटल अकाउंटमध्ये होत असतो. भारतामध्ये जी काही परकीय गुंतवणूक येते ती दोन मार्गाने येते. पहिली आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय परदेशातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या भारतामध्ये कंपन्या टाकतात, उत्पादनाला सुरुवात करतात, त्याला म्हणलं जातं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरं म्हणजे परदेशातली कंपन्या, परदेशातली लोक जे भारताच्या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर FII यांचा समावेश परकीय गुंतवणुकीमध्ये होत असतो. दुसरं जर सांगायचं झालं तर भारत सरकार किंवा भारतीय कंपन्या परदेशीय बँकांकडून जे काही कर्ज घेतात त्यांचा सुद्धा समावेश या भांडवली खात्यामध्ये होत असतो. सोबतच भारताच्या बाहेर जे काही भारतीय गेलेले आहे, जे भारतासाठी काम करतात किंवा भारताच्या बाहेर जाऊन काम करतात, त्यांनी भारतीय बँकांमध्ये ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहे या सगळ्यांचा समावेश या कॅपिटल अकाउंटमध्ये होत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भारतात परदेशी गुंतवणूक आणि कर्ज सध्या खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते किंवा येते आणि त्यामुळेच आपले जे भांडवली खातं आहे हे नेहमी आधिक्याचं, फायद्याचं किंवा सरप्लसमध्ये असतं. मग फायनली व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटचा हिशोब कसा काढला जातो. आपल्याला माहिती की चालू खात्यावर नेहमी आपल्याकडे तूटच असते आणि भांडवली खात्यावर आपल्याकडे आधिक्य असतं. समजा चालू खात्यावर आपल्याकडे 100 रुपयाची तूट आहे आणि भांडवली खात्यावर आपल्याकडे 200 रुपयाचं आधिक्य आहे. मग ह्या आधिक्यामधून तोटा वजा केला तर किती राहिले आपल्याकडे पैसे? 100 रुपये आपल्याकडे एक्स्ट्रा राहिले. जे काही 100 रुपये एक्स्ट्रा राहिलेला आहे तो परकीय पैसा म्हणून जसंच्या तसं रिझर्व्ह बँकेमध्ये जमा केला जातो आणि यालाच म्हणलं जातं परकीय चलन साठा किंवा फॉरेक्स रिझर्व्ह. आता होतं काय की भांडवली खात्यावर आधिक्य दिवसेंदिवस वाढत जातंय, त्याच्यामुळे आपला परकीय साठा सुद्धा वाढत चाललेला आहे. पण एक काळ असा होता की ज्या वेळेस आपल्याकडे पैसाच उरला नव्हता, म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह आपले ऑलमोस्ट शून्य झाले होते आणि तो काळ होता 1991चा. भारताकडे आयातीचे पैसे द्यायला सुद्धा पैसे नव्हते, डॉलर उरले नव्हते आणि त्यावेळेस निर्माण झालं होतं व्यवहार तोलाचं संकट. आणि IMFचं सगळ्यात महत्वाचं कर्ज द्यायचं कारण काय असतं तर सदस्य देश जे आहे त्यांच्यावर जे काही व्यवहार तोलाचं संकट येतं ते व्यवहार तोलाचं संकट दूर करणं. पहा बरं कसा कॉन्सेप्ट पक्का होत चाललेला आहे. चला अजून संपलं नाही, मी अजून थोडा वेळ घेणार पण कॉन्सेप्ट तुमचा पक्का करणार, कारण आयोग इथं परत एकदा येईल, नेहमी प्रश्न विचारल आणि तिथं आपला प्रश्न चुकता कामा नये. याच्याच रिलेटेड एक महत्वाचा पॉइंट ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो तो म्हणजे रुपयाची परिवर्तनीयता म्हणजेच कन्व्हर्टिबिलिटी ऑफ द रुपीज. चालू खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता आणि भांडवली खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता आपल्याला दोन्ही गोष्टी पाहायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक साधं उदाहरण घेऊ. इथं एक व्यापारी आहे जो व्यापार करतो, काही माल तो परदेशात विकतो, काही माल परदेशातून आणतो. आता त्याला त्याच्या व्यापारामध्ये $100चं प्रॉफिट झालेलं आहे.
मग हा व्यापारी काय करतो, रिझर्व्ह बँकेकडे जातो, रिझर्व्ह बँकेला म्हणतं की बाबा मला $100 प्रॉफिट झालेला आहे आणि मला हे $100 इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून द्या. मग तो म्हणतो की बाबा सध्या मार्केटचा जो रेट आहे तो समजा एका डॉलरला $100 आहे, तर तुम्ही मला या $100च्या बदल्यात $10,000 दिले पाहिजे. रिझर्व्ह बँक काय म्हणते, नाही नाही नाही, 1991 पूर्वीची स्टोरी सांगतो तुम्हाला. रिझर्व्ह बँक काय म्हणते, नाही नाही नाही, मी सांगन तुम्हाला त्याच पद्धतीने मी पैसे त्याच रेटने तुम्हाला पैसे देईन, मी तुम्हाला एका डॉलरच्या बदल्यात फक्त $50 देईन. म्हणजेच काय, हा जो एक्सचेंज रेट आहे हा सरकारकडून कंट्रोल केला जायचा आणि त्याच्यामुळंच 1991 पूर्वी परकीय चलनाच्या परिवर्तनीयतेबद्दल खूपच कडक अशी बंधने होती. पुढे चालून मग आपण जेव्हा उदारीकरण, जागतिकरण, खाजगीकरण ह्या गोष्टी स्वीकारल्या, आपली अर्थव्यवस्था आपण लिबरल केली, जगासाठी ओपन केली, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं पाऊल काय उचललं तर चालू खात्यावर पहिल्यांदा रुपया अंशतः परिवर्तनीय केला. अंशतः परिवर्तनीय केला म्हणजेच काय की त्या व्यापाऱ्यांनी $100 कमवले होते. रिझर्व्ह बँक काय म्हणते की बाबा मी माझ्या एक्सचेंज रेटनी नाही देणार तुला पैसे, मी काय करणार, मार्केटचा जो रेट आहे त्याच्यानुसार तुला $60 जे आहे ते तुला मार्केटच्या हिशोबाने कन्वर्ट करून देणार आणि $40 जे आहे तुझे ते मी माझ्या रेटने तुला त्याचे पैसे देणार. म्हणजेच रुपया 1992-93 ला अंशतः परिवर्तनीय करण्यात आला होता आणि त्याचं नाव होतं, त्या स्कीमचं नाव होतं LERMS, उदारीकृत परकीय चलन दर व्यवस्था, ज्याच्यामध्ये रुपया 60% बाजार भावाने आणि 40% सरकारी दराने परिवर्तनीय केला जात होता. त्याच्यानंतर 19 ऑगस्ट 1994 रोजी भारताने चालू खात्यावर रुपया पूर्णपणे परिवर्तनीय करून टाकला. म्हणजे 100% कन्व्हर्टेबल. म्हणजेच काय की आता तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे जरी गेले तरी तुम्हाला मार्केटचा जो भाव आहे त्याच भावात तुम्हाला पैसे भेटणार, थोडीफार प्रोसेसिंग फी कापली जाणार. आणि या निर्णयामुळे IMFचा जो कलम 8 नुसार जी अट होती आपल्यावर टाकलेली ती अट आपण फुलफिल केली. मग या भांडवली खात्याबद्दल जर बोलायचं झालं तर भांडवली खात्यावर अजूनही रुपया अंशतः परिवर्तनीय आहे, पूर्णतः परिवर्तनीय झालेला नाही. महत्वाची गोष्ट आहे, लक्षात राहू द्या. मग भांडवली खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तनीय करावा की नाही करावा याच्यासाठी RBIने एक समिती टाकली. त्या समितीचं नाव होतं SS तारापूर समिती. ऍक्च्युली समितीनं दोनदा टाकण्यात आली होती. पहिल्या वेळेस टाकण्यात आली 1997 ला. त्यावेळेस या समितीने काय सांगितलं की बाबा तुम्ही ना रुपया भांडवली खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय करा आणि त्याच्यासाठी इसवी 2000 ची कालमर्यादा घ्या. 2000च्या अगोदर हे सगळं काम करून टाका. आणि जर का तुम्हाला रुपया पूर्णतः भांडवली खात्यावर परिवर्तनीय करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे सरकारला खालील अटी पाळणं गरजेचं आहे. पहिली अट काय होती की सरकारने राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट कंट्रोल करायला पाहिजे आणि ती GDPच्या 3.5% पर्यंत खाली आणली पाहिजे. त्याच्यानंतर इन्फ्लेशन रेट, चलन फुगवटा, महागाईचा जो दर आहे हा 3 वर्षासाठी कमीत कमी 3 ते 5% दरम्यान स्थिर ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर बँकांचं जे बुडीत कर्ज आहे, NP आहे, नॉन परफॉर्मिंग ज्या असेट ज्याला म्हणतो, त्या बुडीत कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या 5% पर्यंत खाली आणा. आणि चौथी महत्वाची शिफारस काय केली होती तर देशाकडे पुरेसा परकीय चलन साठा वाढवा. नेमकं झालं काय, माकड बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. पहिल्या समितीने शिफारस केली त्याच्यानुसार सरकार कामाला लागलं, पण त्याच काळामध्ये पूर्व आशियाई संकट झालं, आर्थिक संकट निर्माण झालं, तिथल्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. त्याचा धडा भारताने घेतला आणि मग सुरक्षित पावलं उचलायला सुरुवात केली. त्याच्यामुळे पहिल्या आयोगाच्या शिफारशी काही सरकारने मान्य केल्या नाही, त्या पुढे ढकलल्या. त्याच्यानंतर 2006 मध्ये पुन्हा एकदा तारापूर समिती आली. या समितीने काय सांगितलं तर 2009 ते 2011 या काळात 4 टप्प्यात भांडवली खातं पूर्णपणे मुक्त करा. म्हणजे रुपया भांडवली खात्यावर पूर्णपणे मुक्त करा आणि त्याच्यासाठी तुम्ही 4 टप्पे घ्या. त्यांनी व्यक्तींसाठी आणि कंपन्यांसाठी परदेशात गुंतवणूक करण्याच्या मर्यादा वाढवण्यास सांगितल्या आणि ज्याच्यामुळेच उदारीकृत रेमिटन्स योजना म्हणजेच लिबरलाइज रेमिटन्स स्कीम सुरू झाली. आणि याच्या अंतर्गत आता भारतीय नागरिक परदेशात सुद्धा $2.5 लाख पर्यंतची गुंतवणूक करू शकतो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला आता वळू आपल्या परत मूळ प्रश्नाकडे. मित्रांनो मी वेळ घेतो बरं का, पण माझा प्रामाणिक उद्देश एवढाच आहे की आयोग जर का इथं फिरून आला तर आपला मार्ग जाता कामा नाही. त्याच्यामुळे जेवढं जमल तेवढं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. मग आपला मूळ प्रश्न होता IMF आणि वर्ल्ड बँक. आता या IMF संबंधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट, याला
आभासी चलन किंवा पेपर गोल्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता हे एसडीआरचे जे मूल्य आहे, एसडीआर म्हणजे आपण भोळ्या भाषेत म्हणू शकतो की IMF ची करन्सी, IMF चं चलन. हे एसडीआरचं जे काही चलन आहे हे जगातल्या 5 प्रमुख चलनाच्या सरासरीवरून ठरवलं जातं. कोणती ती चलन आहे? राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे बरं का, त्याच्यामुळे लाईन टू लाईन महत्वाची आहे. एसडीआरचं जर का मूल्य काढायचं असेल तर त्यांचं कंपॅरिझन 5 प्रमुख देश आहेत त्यांच्या चलनाशी केलं जातं. पहिलं अमेरिकेचं US डॉलर, नंतर युरो, नंतर चीनी युआन, त्याच्यानंतर जॅपनीज येन आणि ब्रिटिश पाऊंड. आता या IMFचं वैशिष्ट्य काय की IMF मध्ये खूप सारे सदस्य आहेत, प्रत्येक सदस्य मतदान करू शकतो, पण प्रत्येक सदस्याच्या मताला काही वेटेज आहे. ते वेटेज जे आहे ते कशावरून ठरतं तर त्या सदस्याच्या लायकीवरून, त्या देशाच्या लायकीवरून. त्या देशाने जेवढा पैसा IMF मध्ये गोळा केलेला आहे तेवढं त्याच्या मताला मूल्य येतं. तुम्ही मला अमेरिकेच्या मताचं मूल्य सांगा, मी तुम्हाला भारताच्या मताचं मूल्य सांगतो की कोटा पद्धतीनुसार IMF मध्ये ज्या देशाचा आर्थिक वाटा जेवढा जास्त तेवढा त्याचा मतदानाचा अधिकार मोठा. एसडीआरचं प्रमाण जास्त. सध्या याच्यामध्ये भारताचा वाटा 2.75% इतका आहे. पेपरला आलेला क्वेश्चन आहे. आता वळू दुसऱ्या महत्वाच्या जागतिक संघटनेकडे जिचं नाव आहे जागतिक बँक. जागतिक बँक ही एक बँक नाही, एक संस्था नाही, ही 5 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांपासून तयार झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. पहिली जी आहे ती आहे IBRD. IBRD म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. काम काय हिचं तर मध्यम उत्पन्न असलेल्या गरीब देशांना विकासात्मक कर्ज द्यायची. दुसरे जे आहे ते आहे IDA म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. खूप महत्वाचा सगळ्या प्रश्नांवर, सगळ्या लाईनवर प्रश्न आलेला आहे. दुसरी महत्वाची संस्था म्हणजे IDA म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. हिचं काम काय? अत्यंत गरीब देशांना व्याजमुक्त कर्ज देणे. म्हणूनच या संस्थेला सॉफ्ट लोन विंडो असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1000 वेळेस प्रश्न आलेला आहे. तिसरी महत्वाची संघटना जी आहे ती आहे IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. हिचा उद्देश एकच असतो की विकसनशील देशांमध्ये खाजगी क्षेत्राला डायरेक्ट कर्ज द्यायचं गुंतवणुकीसाठी. चौथी महत्वाची संस्था म्हणजे मिगा मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. विकसनशील देशांमध्ये होणाऱ्या परकीय गुंतवणुकीला राजकोषीय किंवा राजकीय जोखमींपासून विमा संरक्षण पुरवायचं. आणि पाचवी महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे ती आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिस्प्यूट. परदेशी गुंतवणूकदार आणि संबंधित देश यांच्यामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर तो वाद सोडवायचं काम ही करत असते. पण भारत या ICSID चा सदस्य नाही, कारण भारताच्या मते हिचे नियम विकसित देशांच्या बाजूने झुकलेले आहेत. आणि आत्ता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मी घेतली तुमचे 8 ते 9 मिनिटं घेतले, पण तुमचा कॉन्सेप्ट पक्काच करून दिलेला आहे. सगळं काही तुम्हाला सांगितलं मी. सॉरी, परत तुमचा अर्धा 1 मिनिट घेणार, पण मी परत तुमचा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करणार, कारण की पहिल्या टॉपिकशी रिलेटेडच आहे. आता या 2 महत्वाच्या ज्या काही संस्था आहे यांचे काही प्रमुख अहवाल आहे ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. IMFचे अहवाल म्हणलं तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, आणि दुसरा महत्वाचा अहवाल म्हणलं तर ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. लक्षात राहू द्या, पेपरला येतं, स्क्रीनशॉट काढून घ्या. वर्ल्ड बँकेचे अहवाल जर म्हणलं तर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट, दुसरा वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणजे WR. ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल जागतिक बँकेने आता अधिकृतपणे बंद केलेला आहे. आत्ता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पूर्ण आणि पक्का. आता सोडू पुढचा प्रश्न. काय आहे पुढचा प्रश्न तर लीड्स 2022च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणते राज्य फास्ट मूव्हर्स कामगिरीच्या श्रेणीमध्ये येतं? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब आणि क, केरळ आणि राजस्थान. याच्यामध्ये डिटेल काही सांगायसारखं नाही, करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. माझं लेक्चर त्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे की जिने संसारासाठी तिची स्वप्न बाजूला ठेवली होती आणि तिला खरंच मनापासून इच्छा आहे की मला माझी स्वप्न साकार करायची, मला काहीतरी व्हायचंय, अधिकारी व्हायचं आयुष्यात. माझं लेक्चर त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे की ज्याला सगळ्यात पहिल्यांदा घरची जबाबदारी पार पाडावं लागते, घरच्यांसाठी काम करावं लागतं, जॉब करावं लागतो, आणि नंतर त्याला वेळ भेटला तर तो अभ्यास करू शकतो. त्या लोकांसाठी, ती गृहिणी झाली, तो विद्यार्थी झाला, त्या सगळ्यांसाठी माझं लेक्चर कंटिन्युअसली लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्म मध्ये चालू राहतं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही अभ्यास करा, काही अडचण नाही, तेव्हा माझं लेक्चर पहा. त्याच्यासाठी माझ्या लेक्चरला आत्ताच लाईक करा. कंटिन्युअस मी तुमच्या फीडवर येत राहीन. माझे नवीन नवीन लेक्चर रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. दुसरी महत्वाची गोष्ट, जर का तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही पाहिजे
तर तुम्ही काय करू शकता, हे लाईव्ह लेक्चर जे आहे माझे फक्त अर्धा एक घंट्याचे आहे, रेकॉर्डेड चालू राहतात. पण विज्ञानवाला नावाचं माझे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा. तिथं तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जातील जे अर्धा अर्धा एक एक घंट्याचे राहतील आणि रोजच्या रोज तुम्हाला लेक्चर भेटेल. मी म्हणतो ना मित्रांनो, मेन्सचा जो पेपर आहे ना प्रीपेक्षा थोडा सोपा असतो. याच्यामध्ये बरेचसे प्रश्न असतात ते लॉजिकल असतात. त्यातलाच एक लॉजिकल प्रश्न काय आहे तर लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्वाची भूमिका बजावतो. कारण पहिला पर्याय दिलेला अधिक रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण, कमी औद्योगिक विवाद आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व आणि उत्तर सुद्धा आहे वरीलपैकी सर्व. लॉजिकल प्रश्न आहेत त्याच्यामुळे याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. एक्झाम कोणती घ्या, कंबाईनची प्री घ्या, राज्यसेवेची प्री घ्या, मेन्स घ्या, कंबाईनची, सगळीकडे आयोग इकॉनॉमिक्सवर ठराविक अशा 7 ते 8 टॉपिकवर प्रश्न विचारतो. पहिला टॉपिक सांगू तुम्हाला, बँक व्यवस्था. दुसरा टॉपिक नीती आयोग. तिसरा टॉपिक पंचवार्षिक योजना. चौथा टॉपिक दारिद्र्य. पाचवा टॉपिक वित्त आयोग. सहावा टॉपिक चलनवाढ. सातवा टॉपिक व्यापार. एवढे 6 ते 7 जरी गोष्टी केल्या ना तरी तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये चांगले मार्क आणू शकता. चला प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे तर अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण टिंब कडून निश्चित केले जातात. मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. वित्त आयोगावर नेहमी प्रश्न आलेला आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वित्त आयोग. कसं ते डिटेलमध्ये पाहू. वित्त आयोगाबद्दल मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही कारण की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये याचं डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे मुख्यच्या. चला मग वित्त आयोग कलम 275 का बरं येतो तर कलम 275 नुसार संसदेला गरजू राज्यांना आर्थिक मदत म्हणून काही अनुदाने देण्याचा अधिकार आहे. आता ही जी अनुदानं आहे ती भारताच्या संचित निधीमधून प्रत्येक वर्षी दिली जातात. मग कुठल्या राज्याला किती अनुदान द्यायचं, त्याची गरज किती आहे हे ठरवण्यासाठी पुढे येतो वित्त आयोग. आता या वित्त आयोगाची भूमिका काय असती तर दर 5 वर्षांनी राष्ट्रपतीद्वारे या वित्त आयोगाची स्थापना केली जाते. कलम 275 अंतर्गत कोणत्या राज्याला किती प्रमाणात अनुदान द्यायचं याचं निकष आणि शिफारशी करण्याचं काम कोण करत असतं तर वित्त आयोग करत असतं आणि वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार राज्यांना अनुदानाचं वाटप करत असतं. कॉन्सेप्ट पक्का. मी तुम्हाला आत्ता इतक्यात जे 7 ते 8 टॉपिक सांगितले ना आयोगाचे आवडते इकॉनॉमिक्स मधले, या 7 ते 8 टॉपिक मध्ये मी अख्खा पेपर बसून दाखवतो. 2023 पासून 2026 पर्यंत कुठलीही प्रश्नपत्रिका घ्या, आयोग या 7 ते 8 टॉपिकच्या बाहेर गेलेला नाही. पंचवार्षिक योजना, नीती आयोग आयोगाचे आवडते टॉपिक. चला मग हा पंचवार्षिक योजनेशीच रिलेटेड प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यातलं चुकीचं विधान कोणतं ते सांगायचंय. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगाराचं प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत तेच 3.6% झाले आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत तेच 4.5% पर्यंत झालं. तिन्हीच्या तिन्ही पर्याय बरोबर आहे. आता डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. तुम्हाला आता काहीच करायचं नाही, फक्त 2 सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट काढायचा आणि डिटेलमध्ये वाचून घ्यायचं. सगळी महत्वाची माहिती 12 योजनांची या ठिकाणी दिलेली आहे. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. पीवायक्यूचे अनालिसिस करताना बरेच मुलं मला विचारत की सर की प्रश्न तर रिपीट होत नाही नेहमी, मग कसं करायचं. अरे दादा प्रश्न रिपीट होऊ देऊ नको, पण टॉपिक रिपीट होत असतो. आयोग त्याच्या आवडत्या टॉपिकला सोडत नाही. हा बँकिंग सिस्टीमचा टॉपिक आहे. कुठलीही प्रश्नपत्रिका उचकून पहा, त्याच्यात तुम्हाला बँकिंग सिस्टीमवर एक तरी प्रश्न आलेला दिसणार आणि त्याच्यामुळे कॉन्सेप्ट असा पक्का करायचा की प्रश्न कसाही फिरून येऊ द्यावं, आपला त्या टॉपिकवर मार्क जाता कामा नाही. येडं होऊन अभ्यास नाही करायचा, येड्यासारखा अभ्यास करायचा. मूल मंत्र लक्षात राहू द्या. मग प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर तिने काय केलं पाहिजे. 4 पर्याय दिलेला आहे. पहिला आहे बँक दर कमी करल, दुसरं खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करल, त्याच्यानंतर रोख राखीव प्रमाण वाढवल आणि रेपो रेट कमी करल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अहो रिझर्व्ह बँक पैशाचा पुरवठा नियंत्रित कसा करणार म्हणजे काय करणार नेमकं, लोकांच्या हातातला पैसा काढून घेणार. लोकांच्या हातातला पैसा काढला की लोकांची मागणी कमी होणार आणि लोकांच्या हातातला पैसा काढायचा असेल तर रिझर्व्ह बँक काय करते
व्यापारी बँकांच्या नाड्या आवळती, त्यांना जे कर्ज देती त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढवती, जेणेकरून लोकांना कर्ज महाग होतात. मग लोक कर्ज घेत नाही, हातातला पैसा चालला जातो. चला ना आता डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करून घेऊ. किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करणं हे रिझर्व्ह बँकेचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक दोन पद्धतीचा अवलंब करत असतं. पहिलं म्हणजे संख्यात्मक साधनं आणि दुसरं म्हणजे गुणात्मक साधनं. आता किमती का नियंत्रित केल्या जातात? जेव्हा मंदी असती, मागणी शून्य झालेली असते किंवा मागणीच नसती, त्यावेळेस बेरोजगारी खूप वाढलेली असती. मग रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँक काय करते, तर मार्केटमध्ये पैसा फेकायला सुरुवात करते. आणि ज्यावेळेस महागाई वाढते त्यावेळेस रिझर्व्ह बँक काय करते, तर मार्केटमधून पैसा काढायला सुरुवात करते. आणि याच्यासाठी ते दोन पद्धतीचा वापर करतं, पहिलं संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. सगळ्यांचा आपल्याला डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे. चला मग पाहू. पहिलं संख्यात्मक साधन जे आहे ते आहे रेपो रेट, ज्याला म्हणलं जातं रिपर्चेस रेट किंवा रिपर्चेस ऑब्लिगेशन. काय रिपर्चेस ऑब्लिगेशन? की ज्या दरानं व्यापारी बँकांना आरबीआय अल्पकालीन गरजांसाठी कर्ज पुरवठा करतं, त्याला म्हणलं जातं रेपो रेट. आता तुम्ही विचार करा की ठीक आहे, अल्प काळासाठी का होईना रिझर्व्ह बँकेने काय केलं, 5च्या ऐवजी 4% रेट ऑफ इंटरेस्ट केला. बरोबर आहे. मग साहजिकच व्यापारी बँकांना तर परवडणार आहे. व्यापारी बँका पळत पळत जाणार आणि रिझर्व्ह बँकेला म्हणणार की बाबा मला द्या, मला द्या, 100 लागत होते 200 द्या. व्यापारी बँकांकडे पैसा आला, त्यांनी सुद्धा त्यांचा जो व्याजाचा दर होता तो कमी केला. मग साहजिकच जे आपल्यासारखे लोक आहे, ज्यांना घर घ्यायचंय, पर्सनल लोन घ्यायचंय, त्याचा रेट कमी होणार. मग ते लोक बँकांकडे पळत जाणार, आम्हाला कर्ज द्या, आम्हाला कर्ज द्या. मग होणार काय की लोकांच्या हातात कर्जरूपी का होईना पैसा येणार आणि पैसा आला तर लोक मागणी करायला लागणार. मागणी केली की तेजी होणार. मग ज्या वेळेस मार्केटमध्ये मंदी असती त्यावेळेस रेपो रेट कमी केला जातो बँकांकडून. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? पुढचं संख्यात्मक साधन आहे रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे काय की ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय की ज्या दराने आरबीआय व्यापारी बँकांकडून कर्ज घेते. तुम्ही म्हणता सर व्यापारी बँकांकडे कुठे आले एवढा पैसा कर्ज द्यायचा? अहो एकदम सिंपल आहे ना. व्यापारी बँकेने काय केलं, आरबीआय कडून पैसे घेतले आणि 1000 कोटी मार्केटमध्ये वाटून टाकली होम लोन वाले लोकांना. आता त्याचं व्याज रेट आहे 10%. मग 1000 कोटीवर व्याज किती आलं? 100 कोटी आलं. म्हणजे बँकांकडे हा अतिरिक्त पैसा जमा झाला. मग या व्यापारी बँका काय करणार, परत ते कर्जाच्या स्वरूपात लोकांना वाटून देणार. हा, मग इथं येतं रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट काय आहे तर आरबीआय काय करते, व्यापारी बँकांकडून कर्ज घेत असते. आता आरबीआय जर म्हणलं किंवा मी 5% तुमच्याकडून घेते कर्ज, बरोबर आहे, आणि मार्केटमधलं ग्राहक जर म्हणलं बाबा मी तुझ्याकडून 10% घेतो, मग साहजिकच व्यापारी बँका काय करणार आहे, हा जो 100 कोटीचा अतिरिक्त पैसा आहे तो मार्केटमध्ये लोकांना वाटणार. हा, पण आता आरबीआय काय म्हणते, नाही मी काय करते, 5%च्या ऐवजी मी तुला 6% देते. तुझ्याकडून मी कर्ज घेणार पण बदल्यामध्ये मी तुला व्याज 6% देणार. व्यापारी बँका विचार करतात, अरे 6% व्याज देणार आहे, इथं मार्केटमध्ये कर्ज वाटायचं, त्याच्यात अर्ध कर्ज लोक बुडू शकतात, ते रिकव्हरीसाठी रिकव्हरी एजंट लावा, तामझाम करा, ते पैसे वसूल करायला किंवा ते हप्ते वसूल करायला. कशाला एवढी मगजमारी करायची? सरळ आपला पैसा आहे ना आपण आरबीआयला देऊन टाकू अतिरिक्त पैसा. आरबीआय मस्तपैकी 5च्या ऐवजी 6% व्याजदर देते, आपली बँक मस्तपैकी चालू राहती. मग इथं आरबीआय करते काय तर व्यापारी बँकांच्या हातातला अतिरिक्त पैसा काढून घेते. अतिरिक्त पैसा काढून घेतल्यामुळे व्यापारी बँकांची कॅपॅसिटी कमी होऊन जाते कर्ज वाटायची, आणि कर्ज व्यापारी बँकांनी वाटलंच नाही तर मार्केटमध्ये पैसा येत नाही तर मागणी वाढत नाही. मग हे कधी केलं जातं की ज्यावेळेस खूप जास्त तेजी झालेली असती त्यावेळेस आरबीआय काय करतं, रिव्हर्स रेपो रेटचा दर वाढवतं. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी असती त्यावेळेस आरबीआय काय करतं, साहजिकच रिव्हर्स रेपो रेटचा दर कमी करणार आहे की नाही? एकदम सोपं आहे की नाही? आता सगळ्यात महत्वाचं काय की सध्या आरबीआय जे आहे ते रिव्हर्स रेपो ऐवजी एसडीएफ म्हणजे स्थायी ठेव सुविधा, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा वापर करते, आणि याचा जो रेट असतो हा रिव्हर्स रेपो रेटपेक्षा 0.25% कमी असतो. तिसरं जे संख्यात्मक साधन आहे ते आहे रोख राखीवता प्रमाण म्हणजे कॅश
रिझर्व्ह रेशो. एकदम सिंपल सांगतो. बँका चालतात कशा? एक तर ते काय करणार आहे, आरबीआय कडून कर्ज घेणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय, ते लोकांकडूनच पैसा गोळा करणार आहे. 100 लोक जाणार, 100 रुपये जमा करणार, कोणी सेव्हिंग अकाउंट काढणार, कोणी एफडी करणार, बरोबर आहे, 100 रुपये बँकेमध्ये जमा करणार. बँकेला माहिती आहे की 100च्या 100 लोक येऊन मला 100 रुपये एकसाथ मागणार नाही. म्हणून ती काय करते की बाबा ठरवते, हा रोज 10-20 रुपये लागतात लोकांना, मी 10-20 रुपये ठेवते, बाकी 80 रुपये जे आहे ना मी कर्ज म्हणून वाटून देते. माझं कामच ते एजंटचं, मला कर्ज द्यायचं आणि त्याच्यावर कमिशन कमवायचं. मग जे काही बँकेमध्ये 100 रुपये जमा झाले होते त्याच्यातले 80 रुपये तिने कर्ज म्हणून वाटून दिलं. उद्या नेमकं काय झालं, सगळे गिराईक आले, म्हणले बाबा आम्हाला आमचे 100 रुपये देऊन टाका. आता बँक काय म्हणली, बाबा मी त्या 80 रुपये तुझे कर्जरूपी वाटून टाकले आणि सध्या माझ्याकडे पैसे नाहीये. जसं त्या गिरायकाला कळन, त्या ग्राहकांना कळन की बँक पैसे द्यायला तयार नाही, बँकेकडे पैसे नाहीये, ते ग्राहक बाहेरून बोंब मारतील बँकेच्या, काय अरे बँकेकडे पैसे नाही, बँक बुडेल, बँक बुडेल, बँक बुडाली. मग अशा पद्धतीने बँका बुडू शकतात, लोकांच्या पैशाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून एक टर्म येते CRR, ज्याला म्हणलं जातं कॅश रिझर्व्ह रेशो. याचे दोन म्हणजे महत्वाचे फायदे. पहिला फायदा काय की बाबा तुमच्याकडे बँकांकडे जेवढ्या काही ठेवी जमा झालेल्या आहे, 100 रुपये जमा झाले, तर त्याच्यातली काही ठेव जी आहे ती कॅश स्वरूपात तुम्हाला आरबीआय कडे ठेवायची आहे. त्यालाच म्हणायचं कॅश रिझर्व्ह रेशो. आरबीआय काय करतं, कधी म्हणेल की बाबा मोठी सांगाल की 100 मधले 30 रुपये माझ्याकडे ठेव, बरोबर आहे, तर तिला ते 30 रुपये त्याच्याकडे ठेवावं लागणार आहे. उद्या म्हणून आरबीआय नाही, 30च्या ऐवजी माझ्याकडे 40 रुपये ठेव, जेवढ्या काही तुझ्याकडे ठेवी जमा होता त्याच्यातल्या माझ्याकडे 40 रुपये ठेव. मग काय होणार आहे, या व्यापारी बँकेला 40 रुपये ठेवावं लागणार आहे. परिणाम काय होणार, व्यापारी बँकाच्या हातात पैसा राहणार नाही, आहे की नाही. म्हणजे दुसरा उद्देश पण साध्य होतो. पण याचा खूप कमी प्रमाणात वापर केला जातो तेजी मंदीचं चक्र नियंत्रणात करण्यासाठी. सध्याचा जो कॅश रिझर्व्ह रेशो आहे तो आहे. चौथं जे संख्यात्मक साधन आहे त्याला म्हणायचं वैधानिक तरलता प्रमाण, म्हणजेच SLR, म्हणजेच स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता आपण अगोदर पाहिले की बाबा जे ठेवीदार आहे त्यांच्या पैशाला सुरक्षितता मिळण्यासाठी बँक बुडू नये म्हणून काय केलं जातं की त्या व्यापारी बँकेला काही पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागतात. ठीक आहे, त्याचं प्रमाण सध्या 3% आहे. तेवढं ठेवून भागतं का? नाही. या व्यापारी बँकांवर परत एक बंधन घातलेलं आहे की तुमच्याकडे जेवढा पैसा जमा झालेला आहे त्याच्यातला परत काहीतरी पैसा एकतर सोनं किंवा सरकारी रोख्याच्या स्वरूपात साईडला काढून ठेवायचा, तो तुम्ही कर्ज म्हणून वाटायचा नाही. त्याला म्हणायचं SLR. सध्या त्याचा दर आय थिंक 18% आहे. मी डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये सगळं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मग याचा उपयोग काय होतो, एक तर जे गुंतवणूकदार आहे, ठेवीदार आहे, त्यांचा पैसा सुरक्षित राहतो, बँक बुडत नाही. सगळ्यात महत्वाचं काय होतं म्हणजे काय, आता आरबीआय शक्यतो या साधनाचा वापर करत नाही SLR कमी जास्त करणं. SLR साहजिकच जर वाढवला आरबीआयने 18%च्या ऐवजी म्हणले ते 30% करा, मग बँकांकडे पैसा राहणारच नाही ना. जास्तीत जास्त पैसा त्यांना स्टोअर करून ठेवावा लागणार आहे. मग बँकांच्या हातात पैसा राहणार नाही, ते कर्ज कुठून वाटणार, म्हणजे मग लोकांकडे पैसा येणार नाही आणि मग जी समजा मागणी वाढलेली ती कमीच होणार, आहे की नाही. पण सध्या आरबीआय याचा वापर करत नाही आणि हे जे साधन आहे हे आहे SLR. चला, जून 2026 नुसार सध्याचा जो रेपो रेट आहे तो आहे 5.25%. SDF जो आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी तो 5% आहे. MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी 5.5% आणि बँक रेट काय 5.5%. आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आणि सोबतच CRR आणि SLR जो आहे, CRR आहे 3% आणि SLR आहे 18% जून 2026 नुसार. आता संख्यात्मक साधनं कळलं, आता आपल्याला पाहिजे गुणात्मक साधनं. गुणात्मक साधनं म्हणजे काय की याच्यामध्ये आरबीआय फक्त बँकांना सूचना देत असती, त्याच्यानंतर कर्जाची जी आहे लिमिट ती ठरवत असती, त्याच्यानंतर कर्जाचं रॅशनिंग करत असती, म्हणजे ज्या क्षेत्राला गरज आहे कर्जाचं त्याच क्षेत्राला द्या असं ती सांगत असती, आणि नैतिक मनधरणी करत असती, म्हणजे सूचना सल्ले देऊन जे केलं जातं ते आहे मौद्रिक धोरणाची गुणात्मक साधनं. आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहे, त्याच्यावर वेळ कशाला घालवायचा, ऑलरेडी आपण कॉन्सेप्ट खूप छान पक्का केलाय. मित्रांनो, एक महत्वाची सूचना सांगतो. 20 जून पासून आपली मेंटॉरशिप बॅच सुरू होतीये आणि विषय तितकाच महत्वाचा आहे. विषय आहे विज्ञान. PYQचं अनालिसिस करून कसा अभ्यास करायचा, कोणती रेफरन्स बुक वाचायची, काय नाही वाचायचं, काय वाचायचं, सगळं या ठिकाणी तुम्हाला भेटल. तर इच्छा असेल तर मेंटॉरशिप बॅच जॉईन करा आणि त्याच्यासाठी माझा नंबर मी खाली दिलेला आहे 9657003561. त्याच्यावर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी रजिस्टर करून घेईल. आणि फी जी आहे ना म्हणजे ती खूपच नाममात्र, टेन्शन घेऊ नका. चला, पाहायचा का पुढचा प्रश्न काय आहे, तर खाली काही विधानं दिलेली आहे आणि त्या विधानामधलं योग्य विधान कोणतं आपल्याला ते ओळखायचंय. पहिलं विधान आहे, वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. आणि दुसरं विधान आहे, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शवते की सप्टेंबर 2021 ते सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत
15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर 7.2% वरून 9.8% पर्यंत वाढला. याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. फक्त विधान ए बरोबर आहे, ब हे चूक आहे. ऍक्च्युली या काळामध्ये जो बेरोजगारीचा दर होता तर 9.8% वरून 7.2% पर्यंत घटलेला आहे. चला आता डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहू. पेपरला नेहमी विचारलं जातं इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजेच सर्वसमावेशक वृद्धी. आपल्या गव्हर्नमेंटचे जे काही सामाजिक कार्यक्रम आहे, वित्तीय प्रोग्राम आहे, त्यांचं एकच ध्येय आहे काय की सर्वसमावेशक वृद्धी झाली पाहिजे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ झाली पाहिजे. आणि याचे 6 स्तंभ अतिशय महत्वाचे आहे जे पेपरला विचारले जातात. आता सर्वसमावेशक वृद्धी आपण कशाला म्हणू की ज्या वृद्धीमध्ये दारिद्र्य निर्माण होणार आहे, त्याच्यानंतर रोजगाराची निर्मिती होणार आहे, कौशल्याचा विकास होणार आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होणार आहे. सामाजिक क्षेत्र म्हणलं तर आरोग्य आणि शिक्षणासारख्या क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक होणार आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक समतोल साधला जाणार आहे, म्हणजे जो विकास मुंबईला झालाय तोच विकास गडचिरोलीला सुद्धा झाला पाहिजे. आणि वित्तीय सर्वसमावेशकाचा विस्तार म्हणजे गरीब घटकांना सुद्धा बँकिंगच्या सोयी सुविधा उपलब्ध पाहिजे. हे 6 स्तंभ महत्वाचे आहे. या 6 स्तंभावर जर प्रगती झाली तर आपण म्हणू शकतो की आपली जी वृद्धी आहे ती सर्वसमावेशक आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे. हा जो दिलेला प्रश्न आहे ना मित्रांनो, हा बेरोजगारीशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे आपल्याला बेरोजगारीचा कॉन्सेप्ट पक्का करावा लागणार, अनएम्प्लॉयमेंटचा कॉन्सेप्ट पक्का करावा लागणार. भारतामध्ये बेरोजगारी मोजण्याचं काम राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे NSO द्वारे केलं जातं. आता हे काय करतं, त्याच्यासाठी काही सर्वेक्षण घेत असतं. तो जो सर्वेक्षण घेतं त्या सर्वेक्षणाला म्हणलं जातं नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण. आणि हे सर्वेक्षण करताना तो प्रामुख्याने 3 आयाम, 3 दृष्टिकोन किंवा 3 स्केलचा विचार करत असतो. पहिली स्केल काय तर नेहमीची स्थिती, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं युज्युअल स्टेटस किंवा US. आता याच्यामध्ये काय केलं जातं की सर्वेक्षण चालू व्हायच्या अगोदर 1 वर्षाच्या कालावधीचा म्हणजे 365 दिवसांचा विचार केला जातो. या 365 दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीला जर कमीत कमी 183 दिवस सुद्धा काम भेटत नसेल तर ती व्यक्ती बेरोजगार आहे असं समजलं जातं. आता ही जी पद्धत आहे ही देशातली दीर्घकालीन आणि जुनाट बेरोजगारी दर्शवत असते. दुसरी जी आहे स्केल ती आहे चालू साप्ताहिक स्थिती, जिला म्हणलं जातं करंट वीकली स्टेटस. यामध्ये सर्वेक्षणापूर्वीचा 7 दिवसाचा कालावधी म्हणजे 1 आठवड्याच्या कालावधीचा विचार केला जातो. याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला 7 दिवसात 1 तास जरी काम भेटलं असेल तरी त्याला रोजगारीत मानलं जातं. आणि जर साधारणतः 1 तास सुद्धा काम नाही भेटलं तर त्याला बेरोजगार मानतात. ही जी पद्धत आहे ही पद्धत बाजारातली अल्पकालीन आणि हंगामी बदल मोजण्यासाठी उपयुक्त ठरते. तिसरी जी स्केल आहे ती आहे चालू दैनिक स्थिती, ज्याला म्हणलं जातं करंट डेली स्टेटस किंवा CDS. याच्यामध्ये काय केलं जातं तर सर्वेक्षणाच्या अगोदरच्या 7 दिवसांचा विचार केला जातो आणि प्रत्येक 7 दिवसांचा स्वतंत्र असा विचार केला जातो. जर एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीला काम भेटलं नाही तर ती व्यक्ती त्या दिवशी बेरोजगारीत राहिली असं धरलं जातं. त्या व्यक्तीला कमीत कमी 7 दिवसातल्या प्रत्येक दिवशी कमीत कमी 1 तास तरी काम भेटणं गरजेचं आहे. जर त्याला 1 तास सुद्धा काम भेटत नाही दिवसातून तर समजायचं की तो त्याचा दिवस बेरोजगारीत राहिला. आता ह्या पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही बेरोजगारीचं सर्वात अचूक आणि वास्तववादी चित्र दर्शवते. त्याचप्रमाणे ही जी पद्धत आहे ही अर्ध बेरोजगारी सुद्धा पकडते. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला जमतं का पहा बरं पुढचा प्रश्न. मित्रांनो ॲज अ रेफरन्स बुक म्हणून मी खरंच रंजन गोळंबे सरांचं, किरण देसले सरांचं आणि सोबत महत्वाचं म्हणजे मी भारताची आर्थिक पाहणी, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असे स्टँडर्डच रेफरन्स बुक वापरतो, जे ज्याच्यामध्ये पेपरला येणार बऱ्यापैकी सगळं कंटेंट मला सापडून जातं. चला मग या ठिकाणी प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे फिलिप्स वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेरोजगारी आणि भाववाढ अतिरेक्याच्या अल्पकालीन बदलांचं विश्लेषण करण्यासाठी. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो हा जो फिलिप कर्व आहे ना हा ऍक्च्युली संबंध दर्शवतो कशामध्ये तर बेरोजगारीमध्ये आणि महागाईमध्ये. आणि त्यातल्या त्यात फक्त अल्पकालीन संबंधच दर्शवतो. होतं काय, महागाई
म्हणजे जेव्हा भाववाढ होते. भाववाढ कधी होती? जेव्हा लोकांच्या हातात पैसा येतो, लोक मागणी करायला लागतात आणि त्याच्यामुळे भाववाढ होती. आणि मग भाववाढ झाली की साहजिकच कंपन्यांचे जे ओनर असतात त्यांना नफा व्हायला लागतो. मग कंपन्यांना जास्त नफा व्हायला लागला, ऑर्डर कंप्लीट होत नसतात त्यांच्याकडून, मग त्या नवीन कंपन्या टाकतात. नवीन कंपन्या टाकायचा विचार केला की त्यांना परत नवीन माणसं घ्यावं लागतात कामावर, म्हणजे पुन्हा नवीन रोजगार निर्मिती होते. म्हणजे एकीकडे महागाई वाढली की मागणी वाढते, मागणी वाढली की रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण हे खूप अल्पकालीन असतं. काही कालावधीनंतर महागाई कंटिन्युअस वाढत राहते, पण बेरोजगारी या ठिकाणी कमी होत नाही आणि ती एका नैसर्गिक पातळीवर स्थिर होऊन जाते. हेच दाखवतो हा फिलिप्सचा कर्व. कॉन्सेप्ट पक्का. 2015 पासून 2021-22 पर्यंत अशी कुठलीच प्रश्नपत्रिका सापडणार नाही की ज्याच्यावर तुम्हाला SDG आणि MDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवर प्रश्न आलेले नाही. त्याच्याशीच रिलेटेड हा प्रश्न आहे. एका साईडला तुम्हाला ते ध्येय दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला त्याच्या संबंधित माहिती दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहे. तर पहा बरं, जमतंय का? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कसं ते पहिल्यांदा डिटेलमध्ये पाहू. मी इथं वेळ घेणार पण तुमचा सगळा कॉन्सेप्ट पक्का करून देणार. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, आणि शाश्वत शब्द आला कुठून? 1962 सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक आलं. त्याच्यामध्ये दाखवून देण्यात आलं की कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर खूप घातक दुष्परिणाम होत नाही. त्याच्यानंतर 1972 मध्ये क्लब ऑफ रोम नावाचं एक जागतिक विचारवंतांचा गट पुढे आला. त्यांनी आपला अहवाल दिला, द लिमिट टू द ग्रोथ. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संसाधनांचा अमर्याद वापर आणि वाढत्या लोकसंख्या ही खरंच चिंतेची बाब आहे. 1972 मध्ये स्टॉकहोम परिषद झाली, ज्याच्यामध्ये मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्राची पहिली मोठी परिषद स्वीडनला पार पडली आणि त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र कार्यक्रम म्हणजेच UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना झाली. प्रत्येक लाईन महत्वाची. आयोग प्रत्येक लाईनवर प्रश्न विचारतो. मग याच्यात सगळ्यात मैलाचा दगड जो ठरला तो होता 1983चा ब्रॅडलँड आयोग. संयुक्त राष्ट्रांनी नॉर्वेच्या माजी पंतप्रधान डॉक्टर ब्रॅडलँड यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग म्हणजेच WCED ची स्थापना केली. 1987 या आयोगाने आपला अहवाल अवर कॉमन फ्युचर प्रसिद्ध केला आणि त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा शाश्वत विकासाची व्याख्या केली. काय होती ती व्याख्या? तर चालू पिढीच्या गरजा अशा पद्धतीने पूर्ण करा ज्यामुळं पुढच्या पिढीला स्वतःच्या गरजा पूर्ण क्षमतेने करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा धोका येणार नाही. शाश्वत विकासाला आता जगाने सिरियसली घ्यायला सुरुवात केली होती. त्यातूनच मग 1992 ब्राझीलच्या रिओ दी जेनेरो या शहरामध्ये रिओ अर्थ समिट पार पडली आणि त्याच ठिकाणी अजेंडा 21 डिक्लेअर करण्यात आला. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची घटना घडली. इसवी सन 2000 मध्ये जग एकत्र आलं न्यूयॉर्क या ठिकाणी आणि तेथे संयुक्त राष्ट्रांनी सहस्त्रक शिखर परिषद भरवली आणि त्याच ठिकाणी सहस्त्रक घोषणापत्र म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोलची घोषणा करण्यात आली. हा जो कार्यक्रम होता हा ऍक्च्युली 15 वर्षासाठी होता. वर्ष 2000 पासून 2015 पर्यंत तो राबवायचा होता. या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? तर जगातली अत्यंत गरिबी, भूकमारी, बालमृत्यू आणि रोगाचं प्रमाण कमी करायचं. फक्त प्रॉब्लेम एवढाच होता या कार्यक्रमाचा की सगळी जबाबदारी ही विकसनशील आणि गरीब देशांवर टाकण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये साधारणतः 8 ध्येय, 21 उपउद्दिष्टे आणि 60 निर्देशांकाचा समावेश करण्यात आला. प्रत्येक लाईनवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग ही जी 8 ध्येय आहे ही नेहमी पेपरला विचारले जातात. काहीच करायचं नाही, 2 मिनिटं थांबायचं, स्क्रीनशॉट काढायचं आणि एकदा दोनदा वाचून घ्यायची. तशी खूप सोपी, लक्षात ठेवायला. गोल 1 काय होतं? तर जगातली गरिबी आणि भूक निर्मूलन करायची. गोल 2 काय होता? तर सगळीकडं प्राथमिक शिक्षण साध्य करायचं. गोल 3 होतं लैंगिक समानतेला चालना द्यायची आणि महिलांचं सक्षमीकरण करायचं. गोल 4 होतं की बाल मृत्यूचं प्रमाण 5वा गोल होता माता आरोग्यामध्ये सुधारणा करायची. 6वा गोल होता HIV, एड्स, मलेरिया आणि इतर रोगांशी लढा द्यायचा. हे 2 रोग लक्षात ठेवा. आयोगाने याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न दिलेला आहे. HIV, एड्स आणि मलेरिया. 7वा गोल होता पर्यावरणातील शाश्वतता सुनिश्चित करायची आणि 8वा गोल होता विकासासाठी जागतिक भागीदारी मजबूत करायची.
रिओ अर्थ समिटला 2002 मध्ये बरोबर 10 वर्ष पूर्ण झाली. जग दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे पुन्हा एकत्र आलं आणि त्यांनी शाश्वत विकासाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. 2012ला रिओ अर्थ समिटला बरोबर 20 वर्ष पूर्ण झाली. जग पुन्हा एकत्र आलं आणि त्यांनी द फ्युचर वी वॉन्ट हा दस्तावेज प्रसिद्ध केला आणि त्याच्यानुसार मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जो कार्यक्रम सुरू केला होता त्याच्या ऐवजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कार्यक्रम आहे याचा कालावधी 2016 पासून 2030 एवढा ठेवण्यात आला आणि याच्यामध्ये प्रामुख्याने 17 ध्येय, 169 उपउद्दिष्टे मांडण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं हे सार्वत्रिक करण्यात आलं. म्हणजे ही जी ध्येय आहे ही फक्त विकसनशील किंवा गरीब राष्ट्रांवर नाही तर विकसित राष्ट्रांवर सुद्धा बंधनकारक ठेवण्यात आली. मी म्हणलं ना, माझा प्रयत्न एवढाच आहे की दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही तर दिलेल्या प्रश्नाचा कॉन्सेप्ट इतका पक्का करायचं की आयोग कधीही फिरून आला तर आपला तिथं प्रश्न चुकता कामा नाही. आता आलोय आपण त्या प्रश्नाच्या उत्तराकडे. इथं तुम्हाला 17 गोलची लिस्ट दिलेली, तुम्हाला काहीच करायचं नाही, याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि 1-2 वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं. एकदम सोपे, लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही. चला वाचतो. पहिलं जे गोल होतं ते दारिद्र्य निर्मूलन करायचं. दुसरं काय काम? मग भूक घालवायची. तिसरं काय काम? मग आरोग्य जपायचं. चौथं मग सगळ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आणि त्याच्यानंतर लैंगिक समानता निर्माण करायची. हा गोल कितवा होता? 5वा गोल. 6वं ध्येय स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. 7वा गोल परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा. 8वा गोल चांगलं काम आणि आर्थिक वाढ. 9वा गोल उद्योग, नाविन्यता आणि पायाभूत सुविधा उभारायच्या. 10वा गोल असमानता कमी करायची. 11वा गोल शाश्वत शहरे आणि समुदाय डेव्हलप करायचे. 12वा गोल जबाबदार उपभोग्य आणि उत्पादन. 13वा गोल हवामान क्रिया. 14वा गोल पाण्याखालील जीवन. 15वा गोल जमिनीवरील जीवन. 16वा गोल शांतता, न्याय आणि मजबूत संस्था आणि 17वा जो गोल होता तो होता ध्येयासाठी भागीदारी. मित्रांनो, एकदा दोनदा वाचा. हा एक सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा गरिबी दूर करायची, मग भूक मिटवायची, मग शिक्षण, मग आरोग्य चांगलं करायचं, मग शिक्षण द्यायचा. हा क्रम आहे की कुठल्याही एखाद्या गरीब माणसाला जर डेव्हलप व्हायचं झालं तर त्याला काय काय पाहिजे. त्याच्यामुळे 1-2दा जर का वाचला तुम्ही तर तुम्हाला सगळेच्या सगळे गोल तोंडपाठ होऊन जातील. आणि अतिशय महत्वाचं, आयोग इथं नेहमी प्रश्न विचारतो, त्याच्यामुळेच मी इथं वेळ घेतलेला आहे. आणि आता आपले 17 गोल पक्के झालेले, त्याच्यामुळे तुम्हाला जोड्या जुळवायला अडचण येणार नाही. चला आता वळू पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, एक महत्वाची सूचना सांगतो. 20 जून पासून आपली मेंटॉरशिप बॅच सुरू होतीये आणि विषय तितकाच महत्वाचा आहे. विषय आहे विज्ञान. PYQचं अनालिसिस करून कसा अभ्यास करायचा, कोणती रेफरन्स बुक वाचायची, काय नाही वाचायचं, काय वाचायचं, सगळं या ठिकाणी तुम्हाला भेटल. तर इच्छा असेल तर मेंटॉरशिप बॅच जॉईन करा आणि त्याच्यासाठी माझा नंबर मी खाली दिलेला आहे 9657003561. त्याच्यावर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी रजिस्टर करून घेईल. आणि फी जी आहे ना, म्हणजे ती खूपच नाममात्र, टेन्शन घेऊ नका. आता पोहोचलो आपण शेवटच्या प्रश्नाकडे. पहा बरं, परीक्षकाच्या दृष्टीने किती सोपा आहे पेपर काढणं. त्यांनी वित्त आयोगावर पुन्हा याच पेपरमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहे. काय दिलेला आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की भारतातील वित्त आयोग व त्यांचे अध्यक्ष यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. पहिला वित्त आयोग, दुसरा वित्त आयोग एकीकडे दिलेले आहे आणि त्यांचे अध्यक्ष दुसरीकडे दिलेले आहे. याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 3. कसं ते डिटेलमध्ये पाहू. चला मग डिटेलमध्ये सगळेच वित्त आयोग पाहू. पहिला वित्त आयोग 1951, अध्यक्ष KC नियोगी. दुसरा वित्त आयोग 1956, अध्यक्ष K संतानम. तिसरा वित्त आयोग 1960, अध्यक्ष AK चंदा. चौथा वित्त आयोग 1964, अध्यक्ष डॉक्टर PV राज मन्नार. 5वा वित्त आयोग 1968, अध्यक्ष महावीर त्यागी. 6वा वित्त आयोग 1972, अध्यक्ष होते के ब्रह्मानंद रेड्डी. 7वा वित्त आयोग 1977, अध्यक्ष JM शेलत. 8वा वित्त आयोग 1983, अध्यक्ष होते YB चव्हाण. महाराष्ट्राचे लाडके नेते यशवंतराव चव्हाण हे या आयोगाचे अध्यक्ष होते. 9वा वित्त आयोग NKP साळवे. 10वा वित्त आयोग 1992 KC पंत. 11वा वित्त आयोग 1998 टाकण्यात आला AM खुनसरो आणि यांच्याच काळामध्ये 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यास सुरुवात झाली. 13वा वित्त आयोग डॉक्टर विजय केळकर 2007 मध्ये टाकण्यात आला. राज्यांचा वाटा
यांनी 32% केला आणि भारतात जीएसटी लागू करण्याचा पाया सुद्धा रचला. 14वा वित्त आयोग 2013 मध्ये डॉक्टर वाय व्ही रेड्डी करामधला राज्यांचा वाटा थेट 32% 42% पर्यंत नेला. इतिहासामध्ये सर्वाधिक वाढ याच वित्त आयोगाच्या शिफारशीवरून झाली होती. 15वा वित्त आयोग 2017 एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली टाकण्यात आला. जम्मू काश्मीर विभाजनानंतर राज्यांचा वाटा 41% पर्यंत नेण्यात आला होता. ऑलरेडी पहिल्यांदा 42% दिलाच होता, तो आता 41% झाला. नंतर 16वा वित्त आयोग 2023 डॉक्टर अरविंद पनगडिया, सध्याचा जो वित्त आयोग आहे तो हाच वित्त आयोग आणि याचा कार्यकाळ जो आहे तो आहे 2026 पासून 2031 पर्यंत. जमलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, डिस्कस करा, पक्का होऊन जातो विषय. आता आपलं कंबाईन ग्रुप बी 2023 ला जी मुख्य परीक्षा झाली होती त्याच्यातल्या अर्थशास्त्राचा अगदी डिटेलमध्ये अनालिसिस पक्का झालं. उद्याचा जो आपला पेपर असणार आहे तो आहे मुख्य 2024 कंबाईन ग्रुप बी. तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी की तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. ही आयोगाची की आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षामध्ये ग्रुप बी ला मुख्यला कशा प्रकारे अर्थशास्त्रावर प्रश्न आलेला आहे त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. आता आपण चालू करणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंबाईन ग्रुप सी चे मुख्य पेपर आणि त्याच्यामधलं अर्थशास्त्र. माझी कमिटमेंट आहे, मी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हिस्ट्री आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विज्ञान या 4ही विषयांचं डिटेलमध्ये मुख्यचं अनालिसिस घेऊन येतोय. प्री जरी झाली तरी थांबायचं नाही, आपल्याला तयारी करायची मुख्याची. भलं आपली एक्झाम निघलेली असो नसो, आपण जोमाने उभं राहायचं आणि तयारी करायची. ज्यांची एक्झाम निघणार आहे, ज्यांना चांगले मार्क येतात ते त्यांना तर खरंच बेस्ट ऑफ लक. ज्यांना नाही निघली, ज्यांना वाटते की आपले मार्क कमी पडतात ते त्यांच्यासाठी सुद्धा हा गोल्डन चान्स आहे. तुम्ही आत्तापासून तयारी करा मित्रांनो. ऍड आले की महिना 15 दिवस अगोदर आपण अभ्यासाला बसतो, कसं काय शक्य हो? किती मोठं पद आहे अधिकारी पद, आणि त्याचं स्वप्न पाहायचं. ग्रॅज्युएशन करतो आपण 15-16 वर्ष आणि नोकरी लागायसाठी फक्त आपण 2 महिन्याचा पिरियड द्यायचा नाही, हे काही व्यवहार आहे नाही. त्याच्यामुळं गिव्हअप करायचं नाही, झटून अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास करायचा. आणि हा जमलं तर माझ्या चॅनलला हाईप करा.